तर आता अधिक मास सुरू झालेला आहे. आज गुरुवार आहे आणि आज गुरुपुष्प योग आहे आणि स्वामींचा आणि लक्ष्मी मातेचा माझा उपवास असतो गुरुवारी. मग नैवेद्यासाठी छानपैकी अधिक मासामध्ये छान असे बेसन पिठाचे हे साजूक तुपातील गाईच्या मस्तपैकी बेसन लाडू बनवले. मस्त साजूक तुपात हे मस्त बघा बेसन भाजून घेतलेलं आहे. वेलची पूड जायफळ टाकून छानपैकी भाजून घेतलेलं आहे. भरपूर सारा मस्त गाईचा तूप वापरून हा बेसन पीठ भाजून घेतलेलं. मग पिठीचा टाकून मस्त झटपट असे बेसन लाडू बांधून घेतले. नैवेद्यासाठी बनवले त्यामुळे थोडेसेच बनवून घेतले. डिटेल रेसिपी नाही टाकले पण झटपट असे मस्त होणारे लाडू आहे. छान साजूक तुपात बेसन भाजून घेतलेलं आहे. वेलची पूड जायफळ टाकलं की मस्त झटपट असे लाडू बांधले जातात. अगदीच थोडे बनवून घेतलेले नैवेद्यासाठी. आणि छान गुरुपुष्प योग आहे, गुरुवार आहे, लक्ष्मी मातेचा वार आणि स्वामींचाही वार. स्वामींना आवडणारे बेसन लाडू तयार झालेले. चला मग या खायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त असे लाडू नक्कीच करून बघा. डिटेल रेसिपी नाही टाकलेली पण शॉर्ट व्हिडिओ टाकले तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि मग करा. चला पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय. मग तुम्ही करून बघा आवडत असेल तर.